नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डर उतरू नये त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे मी ब्लाऊज पूर्ण तयार करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर जोडून आणि शिवून घेतलेला आहे। पुढचा आणि मागचा भाग फक्त बाही लावायची बाकी आहे, तर त्याच्या आधी शोल्डर जोडायला लागतं आपल्याला। शोल्डर जोडताना आपण काय करतो, सरळ लाईनीत टिप मारून घेतो। तर ती सरळ लाईनी टिप मारल्यामुळे आपला ब्लाऊज खांद्यावरून खाली उतरतो। तर सरळ न टिप मारता इथे खाली जास्तीचं अंतर सोडायचं, म्हणजे गळ्याच्या साईडला, म्हणजे मुंड्याच्या बाजूला उतार न देता गळ्याच्या बाजूला उतार द्यायचा। तर गळ्याच्या बाजूला अर्धा इंच आणि मुंड्याच्या बाजूला पाव इंच असं टोटल अंतर सोडायचं आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचं। तसं दुसऱ्या बाजूला पण मी दाखवते, त्याच पद्धतीने सेम एकसारखं अंतर सोडायचं आणि टिप मारून घ्यायची, म्हणजे शोल्डर जॉईन करून घ्यायचं। गळ्याच्या बाजूला अर्धा इंच आणि मुंड्याच्या बाजूला पाव इंच। आता हे तिरकस आकारात दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे, गळ्याच्या साईडचा आणि मुंड्याच्या साईडचा। असं मी खुणा करून दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल। दोन्ही साईडला अशा तिरप्या टिपा मारून घ्यायच्या दोन्ही साईडला, आणि क्रॉसमध्येच आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहेत मशीनवर। तर चला आता मी शोल्डर जोडून दाखवते। जे पॉईंट आपण तिरक्या लाईनीत जॉईन करून घेतलेत त्याच बरोबर खुणावर आपल्याला तिरकस आकारात टिप मारून घ्यायची इथं दोन्ही साईडला। बऱ्याचदा काय होतं, आपल्या खांद्यावरून शोल्डर उतरतं आणि सारखा आपल्याला गळ्याला इथं हात लावावा लागतो, तर ते चांगलं नाही वाटत सारखं गळ्याला हात लावायचा आणि शोल्डरवरती घ्यायचं। तर या पद्धतीने अगदी 5 मिनटामध्ये असं शोल्डर जॉईन करून दाखवत आहे मी तुम्हाला। खूप सोपी पद्धत आहे। तर बऱ्याच जणींना शिवणकाम येत असतं, पण अशा छोट्या छोट्या माहीत नसतात, आणि ब्लाऊजला आहे ना कोणी खांद्याच्या बाजूने उतार देतं। तर ब्लाऊजला कधीच खांद्याच्या बाजूने उतार द्यायचा नाही, गळ्याच्याच बाजूने द्यायचा असतो। या पद्धतीने जर शोल्डर जॉईन केलं तर ब्लाऊज खांद्यावरून कधीच आपला गळणार नाही। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने खांद्यावर शोल्डर आपले जोडून घेत जा, म्हणजे अगदी फिटिंग पण व्यवस्थित खांद्यावर बसेल शोल्डरची। तिथे पाहू शकता। तर शोल्डर उतरू नये यावर मी छोटीशी एक महत्त्वाची टिप्स सांगितलेली आहे, आणि शोल्डर जोडून पण दाखवलेलं आहे, कशा पद्धतीने जोडायचं आहे, कशी खूण करायची आहे।